शिवसेनेचे प्रवक्ता माजी आमदार कृष्णा हेगडे सध्या आमच्या सोबत आहे। काल रात्री तुमची गोविंदासोबत बैठक झाली, काही चर्चा पण झाली आहे। कशा प्रकारची चर्चा होती आणि काय सांगितलं गोविंदाने? बघा, गोविंदा आमचे मित्र आहेत, खूप वर्षापासून माझी ओळख आहे, एक पारिवारिक आमचे संबंध आहेत। तर मी त्यांच्याशी भेटलो, आमचं बोलणं झालं। त्यांचं नाव आमच्या पक्षाकडून एक इच्छुक म्हणून येत होता। मी त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं की त्यांना राष्ट्रासाठी काम करायचं आहे। ते जे फिल्म सिटी संदर्भात आमचं बोलणं पण झालं की त्यांनी कसं साऊथमध्ये फिल्म शूट केलं आणि फिल्म सिटीमध्ये कसं आपण त्याचा डेव्हलपमेंट करू शकता, काय नवीन फॅसिलिटी करू शकता, वन विंडो क्लिअरन्स कसे करू शकता, विविध गोष्टी जे मुंबईच्या डेव्हलपमेंटचे इश्यूज आहेत त्याच्यावर ते बोलले। दोघांचा एक चांगला एक्सचेंज होता आणि गोविंदाजी आमच्या पक्षात आले आणि आमचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी जे आमचे मुख्य नेता पण आहेत त्यांनी त्यांच्यावर डिसिजन घेतलं, तर आम्ही वेलकम करू। पण कधी ते जॉईन करणार आहेत काही त्यांनी सांगितले, आणि जर जॉईन केले शिवसेना तर कुठला मतदारसंघ त्यांना देणार आहेत? बघा, आता तर त्यांनी हे सांगितलं नाही की ते केव्हा जॉईन करणार। हे निर्णय फक्त आपले मुख्य नेता श्री एकनाथ शिंदेजीच घेऊ शकतात। आणि मला वाटतं की गोविंदा आणि दुसरे कोणी सेलिब्रिटीज आहेत, इंडस्ट्रीचे लोक आहेत, जे पॉलिटिकल लोक आहेत, एकनाथ शिंदेजीचं काम, हा महायुती सरकारचं काम बघून रोज शिवसेनेत प्रवेश करतात। आमच्या एक ताकदवर पार्टी आहे मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, आणि जे नवीन चेहरे येतात आणि पक्षाला वाढवण्याचं काम करतात, पक्षाला ताकद देण्याचं काम करतात, असं लोकांना आपल्याला घ्यायला पाहिजे आणि फ्रेश आयडियाज पण यातमध्ये एक्सचेंज होतो। मला वाटतं की विविध स्पिअरचे लोक आमच्या पक्षात आले तर आमच्या पक्षासाठी चांगलं आहे। पण त्यांनी काही इच्छुक आहे का? त्यांनी काही सांगितले ते इच्छुक आहे का निवडणूक लढण्यासाठी लोकसभेच्या? त्यांचं गोविंदाजीचं एक राष्ट्रीय विजन आहे, कारण ते पहिले पण ते सांसद होते आणि जेव्हा ते सांसद होते मी पण आमदार होतो आणि आम्ही एकत्र काम पण केलं। त्यांचं काम पण चांगलं होतं। त्यांनी नॉर्थ मुंबई जे लोकसभा कॉन्स्टिट्युएन्सी आहे त्याला रिप्रेझेंट केलं आणि राम नाईक सारखं एक दिग्गज आणि मोठ्या नेत्यांना त्यांनी तिथे पराभूत केलं। तर गोविंदाजी आले तर त्याचा एक्सपिरियन्स पण चांगला आहे। मला वाटतं की आमचा पक्ष असो, आमच्या महायुती असो, त्यांना एक चांगलं पॉझिटिव्ह रीतीने आम्ही त्यांना यूज करू शकतो। आणि आमच्या पक्षाच्या कॅम्पेनमध्ये पण ते आले तर आमचे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आमचे कॅन्डिडेट आहे, पूर्ण देशात जे आमचे कॅन्डिडेट आहे BJPचे, NDAचे, तिथे आपल्याला फायदा होणार आहे। आणि मला वाटतं जे आमचे लक्ष आहे ते आमचं लक्ष नाही आहे की कोण आमदार असणार, कोण खासदार असणार। आमचं लक्ष हे आहे की आमचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्र मोदीजी जे लक्ष आम्हाला दिलं आहे, अबकी बार 400 पार, ते आम्हाला प्राप्त करायचं आहे। आणि महाराष्ट्रामध्ये ते 45 सीट आहेत ते आम्हाला 48 सीटून जिंकून परत महायुतीची सरकार इथे व्हायला पाहिजे आणि येणाऱ्या असेंब्ली इलेक्शनमध्ये पण आमच्या पक्षाला ताकद भेटायला पाहिजे। शिवसेनेचे अनेक नेते निगेटिव्ह सर्वे करून जे जग आहेत ते स्वतःकडे घेतल्याचे आरोप भाजपवर करत आहेत, तुमची काय प्रतिक्रिया? नाही, हे खोटा आरोप आहे। असं काय सर्वेचा मॅटर नाही। जिथे विनेबिलिटी आहे, एक्सेप्टेबिलिटी आहे, चांगला फेस आहे आणि जिथे आपला कॅन्डिडेट जिंकू शकतो तसा कॅन्डिडेटला महायुती चान्स देणार आहे। उत्तर पश्चिम लोकसभामध्ये तुमच्या उमेदवार कोण होणार आहेत? कारण अजूनही कोणाचं नाव पुढे आलं नाही। गोविंदाचं नाव चर्चेत होतं, पण तुम्ही सांगितलं की ते आता पक्ष प्रवेश केले नाही आहेत आणि जे चर्चा झाली तुम्ही आता बोलले मला, तर तुमच्या मनात काय आहे, कोण इथे होणार आहेत तुमच्या उमेदवार? गोविंदजी, असं आहे की जे पण चांगला उमेदवार आहे, जे देशहित, जनहित, मुंबईचं हित आणि उत्तर पश्चिम पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सीचं हितासाठी काम करू शकतात त्यांना आपण संधी देऊ। आणि मला वाटतं की ते जे निर्णय आहे फक्त आपले मुख्य नेता एकनाथ शिंदेजी आणि BJPचे जे आला कमान आहे, हायकमांड आहे, नेता आहेत देवेंद्र फडणवीसजी, ते मिळून देऊ शकतात। तुम्ही पण आमदार राहिलेले आहेत, अनेक काम केले आहेत, जर तुम्हाला संधी मिळालं तर तुम्ही तयार आहेत का? तुम्ही मला आता अडचणमध्ये घालताय। मी तर पक्षाचा लहान कार्यकर्ता आहे,
पक्षाने जे सांगितलं मी ते निर्देश पाळणार आहे. पण तुम्ही तयार आहात का लढायला? ते मुख्य नेता जे आमचे आहेत एकनाथ शिंदेजी त्यांना आणि देवेंद्र फडणवीसजी आणि अजितदादा पवार साहेब त्यांना ठरवू द्या. जर तुम्हाला संधी मिळाला तर तुमच्या समोर अमोल कीर्तीकर उमेदवार आहेत. कशा प्रकारे हा निवडणूक होणार आहे? बघा, माझं नाव तर चर्चेमध्ये नाही. आता मोठ्या मोठ्या लोकांचं नाव आहे. गोविंदा साहेबांचं नाव आहे. पहिल्या त्याच्या आधी दुसरे सेलिब्रिटीजचं नाव होता. मी एक लहान कार्यकर्ता आहे, पण ही एरिया मी रिप्रेझेंट केला आहे. सुनील दत्त साहेबांबरोबर मी काम केलं आहे. लोक मला इथे ओळखतात आणि इथे चांगलं डेव्हलपमेंटचं काम पण आम्ही 20-25 वर्षापासून केलं आहे. तर मला नाही वाटत की लोक जे आहे ते असं मतं घालणार. ते असा माणसाला मतं घालणार जे डेव्हलपमेंटचं काम करू शकतात, लोकांसाठी करू शकतात, ज्याचा क्लीन आणि ऑनेस्ट इमेज आहे, त्यांच्यासाठी काम करू शकतं. आणि मला वाटतं की संधी दिला तर ते पण होऊन जाईल. कॅमेरामॅन चरणसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.